फायनली पुनावळीमध्ये एक मोबाईल शॉप आम्हाला सापडलं आहे आणि ते शोधता शोधता आम्ही विचार केला की एक टूर देऊयात पुनावळीमध्ये रोड कंडिशन कशी आहे त्याबद्दल. तर आम्ही निघालो आहे हायवेकडून. पेट्रोल पंपापासून पुढे आल्यावर एक चौक लागतो. कुडले स्कायवन रोडपासून आपण सरळ जाणार आहे. तुम्ही बघू शकता पुनावळी म्हटल्यावर सगळीकडे धूळ, ट्रॅफिक तेच सध्या सगळीकडे प्रश्न आहे. एक नवीन रिसॉर्ट दिसलं, कोको रिसॉर्ट अँड बँकवेट्स. तिथून सरळ हे मग लिगसी, मग अनिका पिकॅडिली. तिथून आम्ही सरळ गेलो. अजून तर काही मोबाईल शॉपी सापडली नाही. म्हटलं अजून थोडं पुढे जाऊयात. त्यासोबतच रोड कंडिशन, करंट डेव्हलपमेंट याचीसुद्धा व्हिडिओ बनवता येईल. इथे श्रेयस 3.0चं डेव्हलपमेंट चालू आहे. बघू शकता इथे श्रेया अपार्टमेंट, पुढे गेल्यावर शाश्वत अव्हेन्यू, श्रेया सोसायटी. या रोडला आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे, शॉप्स आहेत. तिथून पुढे गेल्यावर एक चौक लागतो, राईट साईडला माळवडी. तिथे एक मंदिर आहे आणि मराठी शाळा आहे. आजकाल सगळ्याच कॉर्नर्सला कमर्शियल डेव्हलपमेंट होत आहे. मग आम्ही विचार केला की इथून थोडं अजून पुढे जाऊयात गायकवाड चौकाकडे. खूप जास्त धूळ होती या रोडवर. आम्ही घरी आल्यावर बघितलं ना तर पूर्ण ब्लॅक हेअर्स ग्रे झाले होते. तर अधिरा इंटरनॅशनल स्कूलच्या इथे गणेश बेलारोसा प्रोजेक्ट आहे आणि मग तिथून आम्ही सरळ गेलो. इथे पुढेच वेस्ट वर्ल्ड आहे. तिथून पुढच्या चौकामध्ये पण बऱ्यापैकी रोडचं काम होत आलं आहे. आता अर्धा पॅच केलेला आहे आणि अर्धा पॅचचं काम चालू आहे. त्यामुळे पुनावळीमध्ये सध्या खूप धूळ, माती आणि एकदम ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मग राईट घेतल्यावर गायकवाड चौकाकडे, जिथे नेहमीच ट्रॅफिक असतं. हा चौक ट्रॅफिकसाठी फेमस आहे सध्या. हा रोड मोठं करायचं काम चालू आहे आणि इथे बऱ्यापैकी फ्रँचायझी झाल्यात. चितळे बंधू, हे रोडचं काम चालू आहे. तिथून पुढे गेल्यावर इला बिल्डिंग, नंतर VCC. हे एक नवीन हॉस्पिटलच आम्ही पाहिलं, 18 मॅग्निट्यूड. अजून तरी काय मोबाईल शॉपी आम्हाला भेटली नाही. मग आम्ही राईट घेतला गायकवाड चौकमधून टुवर्ड्स कोलते पाटील. इथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आहे आणि धूळ वगैरे सुद्धा कमी आहे. होपफुली इथे भेटेल. नेहमीप्रमाणे अशा मोठ्या गाड्यामध्ये लावल्या होत्या, तरी आम्ही थोडंसं टर्न घेऊन एक गाडी काढली. अशा ठिकाणी ओव्हरटेक करताना खरंच आजूबाजूला खूप लक्ष पाहिजे. थोडं पुढं गेल्यावर फायनली आम्हाला मोबाईल शॉपी भेटली.